सरपंच समिती, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरपंच समितीची स्थापना केलेली आहे. खरं तर परीक्षेला प्रश्न विचारला, सरपंच समितीची स्थापना करण्यासाठी किंवा सरपंच समितीची स्थापना करावी यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर महाराष्ट्र शासनाच्या ल.ना. बोंगीरवार या समितीने सरपंच समिती असावी अशी शिफारस केली होती. म्हणजे 1960 ला जी वसंतराव नाईक समिती स्थापन झाली, त्यानंतर 1970 ला राज्य शासनाने ल.ना. बोंगीरवार समिती स्थापन केली होती आणि त्या ल.ना. बोंगीरवार समितीने सांगितलं की सरपंच समितीची स्थापना करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यामध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं असेल किंवा ते सोपं जाईल. मग या समितीची सरपंच समितीची स्थापना ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे. पुढे सरपंच समितीच्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, तर सरपंच समितीचे सभापती किंवा यांना अध्यक्ष असं सुद्धा म्हणू शकता. सरपंच समितीचे अध्यक्ष किंवा सभापती कोण असतात? तर बघा, हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण ओघामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण असं म्हणतो आणि सरपंच समिती आपल्या लक्षात राहत नाही. मग सरपंच समितीचे सभापती कोण असतात? तर जे पंचायत समितीचे उपसभापती असतात ते सरपंच समितीचे सभापती असतात. पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे सभापती असतात किंवा अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला विचारलं जाईल सरपंच समितीचे सभापती किंवा अध्यक्ष कोण असतात, तर सरपंच समितीचे सभापती किंवा अध्यक्ष जे असतात ते पंचायत समितीचे उपसभापती असतात. ओके. पुढे सरपंच समितीचे सचिव कोण असतात? सरपंच समितीचे सचिव, तर विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे सचिव असतात. अध्यक्ष किंवा सभापती कोण असतात? तर पंचायत समितीचे उपसभापती. आणि या सरपंच समितीचे सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे सचिव असतात. या सरपंच समितीचा कार्यकाळ किती असतो? तो असतो 5 वर्ष. मात्र त्या सरपंच समितीच्या सदस्यांचा जो कालावधी आहे किंवा त्यांचा कार्यकाळ किती आहे, लक्षात घ्या, वेगळा आहे. सरपंच समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ आहे 1 वर्ष. सरपंच समितीचा कार्यकाळ 5 वर्ष, पण या सरपंच समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ आहे 1 वर्ष. मग हे जे सदस्य कोण असतात, तर त्या तालुक्यातील ठराविक ग्रामपंचायतीचे सरपंच. मग एका तालुक्यात अनेक ग्रामपंचायती असतात, मग त्यापैकी काही सदस्यांना ते 1 वर्षासाठी सदस्य बनवतात सरपंचांना. मग 1 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या गावातल्या सरपंचांना 1 वर्ष, अशी रोटेशन पद्धतीने सरपंच समितीवरती सरपंचांना सदस्य म्हणून घेतलं जातं. परीक्षेला सरपंच समितीच्या बाबतीत विचारलं जाईल की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कोणती समिती आहे? सरपंच समिती आहे. सरपंच समितीचे सभापती कोण असतात? तर जे पंचायत समितीचे उपसभापती असतात तेच सरपंच समितीचे सभापती असतात. या सरपंच समितीचे सचिव कोण असतात? तर जे विस्तार अधिकारी आहेत ते सरपंच समितीचे सचिव असतात. आणि थोडंसं वेगळं आहे यांचा कार्यकाळ. सरपंच समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ किती आहे? तर तो सरपंच समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ आहे 1 वर्ष. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढचं पंचायत समिती. बघा, ग्रामपंचायत झाली, सरपंच समिती झाली, आता आहे पंचायत समिती. परीक्षेच्या दृष्टीने, पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्वाचे असणारे, जास्त डीप जाण्याची आवश्यकता नाही, पोलीस भरती आणि सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाचे असणारेच तुम्हाला मी मुद्दे किंवा टॉपिक सांगत आहे. पंचायत समिती हा पुढचा टॉपिक आहे. रचना बघा, प्रत्येक तालुक्यासाठी म्हणजेच प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असावी अशी तरतूद आहे.
खर तर प्रत्येक गटासाठी आणि एक गट म्हणजे ठराविक गाव एकत्र करून त्यांचा एक गट बनतो, त्याला तालुका असं म्हणतात. त्या तालुक्यासाठी एक पंचायत समिती असावी अशी तरतूद आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत हो? सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत 358 तालुके. आणि पंचायत समित्या किती आहेत? तर पंचायत समिती आहेत 351. म्हणजे किती तालुक्यांना पंचायत समित्या नाहीत? 7 तालुक्यांना. तालुके किती आहेत? 358. पंचायत समित्या किती आहेत? 351. 7 तालुके असे आहेत ज्यांना पंचायत समिती नाही. कारण का असावं? कारण त्यामध्ये कोणत्याही ग्रामीण भागाचा समावेश येत नाही. ते संपूर्णतः शहरी तालुके आहेत. त्यामुळे तिथं पंचायत समिती अस्तित्वात नाहीत. परीक्षेला विचारलं सध्या महाराष्ट्रात तालुके किती आहेत? किती आहेत? 358. आणि सध्या महाराष्ट्रात पंचायत समित्या किती आहेत? तर त्या आहेत 351. पुढं पंचायत समितीचा बघा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला जातो? तर पंचायत समितीचा एक सदस्य 20,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. परीक्षेला विचारलं तर पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला जातो? पंचायत समितीचा एक सदस्य 20,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. पुन्हा पंचायत समितीच्या मतदारसंघाला काय म्हणतात? असा सुद्धा प्रश्न विचारला होता. तर पंचायत समितीच्या मतदारसंघाला म्हणतात गण. गण हे लक्षात ठेवायचं आहे. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वॉर्ड असं म्हणतात, पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण असं म्हणतात. पुढे जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ आहे त्याला गट असं म्हणतात. मग यामध्ये बघा महाराष्ट्रातील 100 ते 150 महाराष्ट्रामध्ये 100 ते 150 खेड्यांसाठी एक पंचायत समिती असते आणि या पंचायत समितीचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा किती आहे? 5 वर्ष. सभापती आणि उपसभापती म्हणजे पंचायत समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा कार्यकाळ मात्र किती आहे? 2.5 वर्ष एवढा आहे. परीक्षेला विचारलं जाईल सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ किती असतो? 2.5 वर्ष एवढा असतो. पुढे यामध्ये महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961 चा आहे. त्याच्या कलम 56 नुसार पंचायत समितीची स्थापना केली जाते. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्य पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961 च्या कलम 56 नुसार पंचायत समितीची स्थापना केली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. पंचायत समितीमध्ये आरक्षण तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50%. ऑब्वियसली पंचायत समितीमध्ये सुद्धा महिलांना किती टक्के आरक्षण असेल? 50%. ओबीसी प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे? 27%. SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिलेलं आहे. ओके. त्यानंतर मानधन. आता बघा मानधन दिलं जातं सभापतींना. दरमहा सभापतींना किती मानधन आहे? 10,000 रुपये. आणि उपसभापतींना किती आहे? 8,000 रुपये. परीक्षेला विचारलं जातं पंचायत समितीच्या सभापतींना दरमहा किती मानधन आहे? 10,000 रुपये. उपसभापतींना किती मानधन आहे? 8,000 रुपये एवढे या ठिकाणी मानधन आहे. ओके. त्यानंतर पंचायत समितीचे सचिव. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर BDO त्यालाच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ग्रामसेवक. आणि पंचायत समितीचे सचिव कोण असतात? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO म्हणजेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात. आता पंचायत समितीतले पदाधिकारी राजीनामा कोणाकडे देतात? बघा पंचायत समितीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? सभापतींकडे.
पंचायत समितीचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? सभापतींकडे. आणि जे परीक्षेला विचारलं जातं ते मी स्टार करतो. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देतात. हे लक्षात ठेवायचंय. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समितीच्या सभापतींकडे. आणि पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे. हे लक्षात ठेवायचं आहे.